नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकऱ्यांचा 21 मार्चपासून अन्नत्याग आमरण उपोषण चालू होते। हे उपोषण 5व्या दिवशी माननीय गटविकास अधिकारी पाचोरा सुमितदादा पाटील सह इतर प्रशासकीय अधिकारी यांनी पिंपळगाव जरंडी जुन्या रस्त्याला भेट देऊन काम सुरू करत असल्याची आणि निधी मिळाल्याची प्रशासकीय मान्यतेची प्रत सादर केली। तसेच 17 नंबर राज्यमार्ग ह्या चुकीच्या नोंदी संदर्भात शासन स्तरावर काम सुरू केल्याचे कागदपत्र देखील दिले। या रस्त्याचे काम 30 एप्रिल 2026 पूर्वी सुरू झालं पाहिजे। शेतकऱ्यांची एक समिती गठन करून त्यांच्या सहभागाने हे काम झालंच पाहिजे अशा पद्धतीचा ठराव तातडीच्या ग्रामसभेत केला होता। त्याच ठरावाला आणि मागण्यांना धरून आंदोलकांनी गट विकास अधिकारी यांच्या नावाने पुन्हा एक अल्टिमेटमचे निवेदन दिले। ते असे की 30 एप्रिल पर्यंत काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करू। सुमित किशोर अप्पा पाटील आणि परमपूज्य शिवानंदजी महाराज यांच्या हस्ते आंदोलकांना ज्यूस देऊन उपोषण मागे घेतल्याचे सांगण्यात आले। शेतकरी उमेश बाबूराव बडगुजर, राजेंद्री वालजे आढाव, प्रमोद शामराव पाटील, सुभाष गोविंदा गुजर, आनंदा धुंडू पाटील, गजानन अर्जुन पाटील, श्वेता सीमा विनोद पाटील या आंदोलकांनी यात सहभाग घेतला होता। यावेळी हजारो शेतकरी आणि ग्रामस्थ हजर होते। त्यानंतर सुमित दादांना विनंती करतो की त्यांनी सुमित दादांना सुमित बाबूराव बडगुजर यांचं उपोषण सोडवावं। त्यानंतर इतर जे कोणी पदाधिकारी आहेत राजेंद्र वालजी आढाव, प्रमोद शामराव पाटील, सुभाष गोविंदा गुजर, गजानन अर्जुन पाटील इतर अधिकाऱ्यांनी आणि श्वेता सीमा विनोद पाटील यांचा आग्रह आहे की 2 महिलांच्या हस्ते ते त्यांचं उपोषण सोडणार आहे। त्या 2 महिलांनी कृपया पुढे यावं। या 2 महिलांनी किती लोक बसले तरी मनापासून त्यांचा उपोषणामध्ये सहभाग आहे आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांनी कविता लिहिल्या, कविता गायल्या। पाळणा मंगेश तरी त्यांनी पाया पाळणा होणार आहे काहीतरी नंतर इकडे इकडे समोर शेतात एक फोटो उपोषण करते सर्वजण समोर पा इकडे। त्यानंतर